हॅलो, गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, गुड इव्हनिंग डिअर पेरेंट्स. पुन्हा एकदा आपण संडे स्कूलसाठी एकत्र जमलेलो आहोत. गेल्या रविवारी आपण बॅप्टिझम संस्कार साक्रामेंट याच्याविषयी माहिती मिळवलेली आहे. त्याच्यावर बरंच असं ज्ञान आपण ऐकलेलं आहे. आज आपण दुसरा संस्कार जो साक्रामेंट आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिपवित्र शरीर आणि रक्त, हा जो साक्रामेंट आपल्याला मिळाला आहे त्याच्याबद्दल आपण विशेष असा अभ्यास करणार आहोत आणि माहिती मिळवणार आहोत. पण त्या अगोदर माझ्या मुलांनो आणि आईवडिलांनो, आपण सर्वजण एकत्र येऊया आणि ही वेळ प्रभूला आपण समर्पित करूया. थोडा वेळ आपण शांत राहू, आपण आपले हात जोडूया, डोळे बंद करूया आणि हृदयाच्या खोलातून परमेश्वराला आरोळी देऊया की परमेश्वराने त्याचं देह, परमेश्वराने त्याचं रक्त आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच या गीतामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. ध्यानी खा देह माझा, छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. ध्यानी प्या रक्त माझे घळघळवाहे तुमच्यासाठी. ध्यानी खा देह माझा. मी तान्हेला जीव एकाकी. मी भुकेला कुणी न पाही. मी तान्हेला जीव एकाकी. मी अनाथ माय बाप नाही, एकटा मी कोणी मज नाही. मी अनाथ माय बाप नाही, एकटा मी कोणी मज नाही. ध्यानी खा देह माझा, छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. ध्यानी प्या रक्त माझे घळघळवाहे तुमच्यासाठी. ध्यानी खा देह माझा. माझ्या मुलांनो, आपण सर्वजण प्रभूच्या प्रेमामध्ये जमलेलो आहोत आणि प्रभूने त्याचं प्रेम कसं दिलं याचं उत्तम उदाहरण आपणा समोर आहे. ते म्हणजे पवित्र मिसा बलिदान, द युक्रिस्ट, जो साक्रामेंट आपण प्रत्येक वेळेला घेतो आणि प्रभूचं हे शरीर आणि रक्त आपण खातो आणि पितो आणि आपण प्रभूसारखे बनत असतो. पोप एमेरिटस बेनेडिक्ट 16 आपल्याला सांगतात, विदाउट युक्रिस्ट द चर्च डझंट एक्झिस्ट. जर पवित्र मिसा बलिदान नसेल तर ही ख्रिस्त सभा देखील नसेल. म्हणजे ही ख्रिस्त सभा जी उभारलेली आहे आणि या ख्रिस्त सभेमध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत, याचं कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिपवित्र शरीर व रक्त, द प्रेशियस ब्लड अँड बॉडी ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि म्हणूनच आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या या साक्रामेंटाविषयी विशेष अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा हा संपूर्ण क्लास आपण 7 क्वेश्चन्समध्ये पाहणार आहोत. वी आर गोइंग टू सी अँड वी आर गोइंग टू रिफ्लेक्ट
our whole class in 7 questions. तर पहिला प्रश्न असा, व्हॉट इज द होली युक्रिस्ट? म्हणजेच प्रभूची ही पवित्र मिसा बलिदान काय आहे? दुसरा प्रश्न, व्हॉट आर द डिफरंट नेम्स फॉर द होली युक्रिस्ट? या पवित्र साक्रामेंताला अनेक अशी नावं आहेत आणि ही पवित्र मिसा बलिदान कुठल्या वेगवेगळ्या नावाने संबोधली जाते. व्हॉट आर द डिफरंट डायमेन्शन्स ऑफ द युक्रिस्ट? या पवित्र साक्रामेंताचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत? फ्रॉम द बायबल देर आर मेनी इन्सिडेंट्स दॅट डिपिक्ट्स अँड पोर्ट्रेज द इमेज ऑफ द युक्रिस्ट. बायबलमध्ये वेगवेगळे अशा कुठल्या घटना आहेत की ज्याद्वारे आपल्याला समजते की परमेश्वराने ह्या साक्रामेंत त्या घटनेद्वारे आपल्या समोर आणलेला आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द मास? आपल्या या पवित्र मिसा बलिदानाची रचना कशी आहे? व्हॉट इज द ॲक्च्युअल इफेक्ट ऑफ द युक्रिस्ट? या पवित्र मिसा बलिदानाचा प्रत्यक्षात प्रभावी आणि परिणात्मक असा कारण किंवा उद्देश आपल्या जीवनात कोणता आहे? अँड व्हॉट सॉर्ट ऑफ प्रिपरेशन डू आय नीड टू डू टू बी इफेक्टिव्हली रिसीव्ह द होली युक्रिस्ट? पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कम्युनियन म्हणजे हे शरीर आणि रक्त स्वीकार करण्यासाठी मला कुठल्या गोष्टीची तयारी केली पाहिजे? ओके, नाव फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द होली युक्रिस्ट? पवित्र मिसा बलिदान म्हणजे नक्की काय? पवित्र मिसा बलिदान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त. परमेश्वराने आपल्याला सुंदर अशी देणगी दिलेली आहे. God has given us a very beautiful and precious gift, and that is a divine and supernatural gift, and that is His only Son. योहान शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 आपल्याला सांगते की परमेश्वराने संपूर्ण जगावर एवढं प्रेम केलं की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन लाभणार आहे. म्हणजेच पवित्र मिसा बलिदान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त. सो व्हॉट डू वी सेलिब्रेट इन दिस युक्रिस्ट? या पवित्र मिसा बलिदानात नक्की काय असतं? तर या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण साजरं करत असतो. सो वी पार्टिसिपेट and celebrate in the passion, death and resurrection of our Lord Jesus Christ. आणि म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहत नाही तोपर्यंत तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा वाटा नाही. जेव्हा तुम्ही माझं अन्न खाता, जेव्हा तुम्ही माझं रक्त पिता, तेव्हा मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहता. म्हणजेच पवित्र मिसा बलिदान ही आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वराची दैवी योजना आणि दैवी देणगी असून आपल्या सगळ्यांच्या तारणासाठी आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ता विना आपल्याला ही मिसा बलिदान साजरी करता येत नाही. वी कॅनॉट सेलिब्रेट अँड वी कॅनॉट लिव्ह this Eucharist without Jesus Christ. So Jesus Christ, the main hero on the altar, and because of His body and blood, we can celebrate this Eucharist. So what is the Holy Eucharist? Holy Eucharist is the body and blood of Jesus that we celebrate on the altar. We participate in passion, death and resurrection, and whatever He has offered to us, that means His body and blood, we receive in our day-to-day life. परमेश्वराने ही सुंदर देणगी दिलेली आहे, ती आपण साजरी करतो. त्याचं दुःख, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान आठवतो, त्याचं शरीर आणि रक्त आपण खातो आणि पितो, आणि आपल्याला नवीन असं जीवन आपल्याला लाभत असते. Now what are the different names of this Holy Eucharist? या पवित्र साक्रामेंताला वेगवेगळी कुठली नावं आहेत? सो इट इज कॉल्ड लॉर्ड सपर, म्हणजेच याला आपण प्रीती भोजन बोलतो. इट इज कॉल्ड मेमोरियल, याला आपण परमेश्वराचं स्मरण आपण संबोधित असतो. इट इज कॉल्ड होली कम्युनियन,
आपण याला पवित्र कम्युनियन बोलत असतो. होली सॅक्रिफाईस म्हणजेच मिसा बलिदान असं आपण संबोधित असतो. इट इज कॉल्ड सेक्रेट मिस्ट्री. हे पवित्र रहस्य आपण साजरा करत असतो. ब्रेकिंग ऑफ द ब्रेड म्हणजे भाकर मोडणे. त्याचप्रमाणे दैवी उपासना आणि प्रभूची पवित्र जमाव आणि पवित्र साक्रामेंत या वेगवेगळ्या नावाने आपण या पवित्र साक्रामेंताला किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या संस्काराला संबोधित असतो. नाउ वी आर गोइंग टू सी द डिफरंट डायमेन्शन्स. सो देर आर 5 डायमेन्शन्स ऑफ द युक्रिस्ट. या पवित्र साक्रामेंताचे 5 पैलू आपण पाहणार आहोत. जे 5 पैलू आपल्याला विशेष करून ही पवित्र मिसा साजरी करण्यासाठी मदत करत असते आणि त्याच्याद्वारे आपल्याला समजते की पवित्र मिसा आपण का साजरी करावी. वी अंडरस्टँड वाय वी शुड सेलिब्रेट दिस होली युक्रिस्ट इन द प्रेझेन्स ऑफ गॉड अँड दॅट हेल्प्स अस टू रिन्यू आवर डे टू डे लाईफ. द फर्स्ट डायमेन्शन इज थँक्स गिव्हिंग. युक्रिस्ट म्हणजे थँक्स गिव्हिंग. परमेश्वराला आपण धन्यवाद देतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी गिफ्ट देते तेव्हा आपण थँक्यू बोलतो. परमेश्वराने आपल्याला पाऊस दिला म्हणून आपण थँक्यू बोलतो. परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणून आपण थँक्यू बोलतो. म्हणजे देवाने अनंत उपकार आपल्यावर केलेले आहेत. सो इट इज अवर ग्रॅटिट्यूड दॅट वी एक्सप्रेस अँड देअरफॉर दिस इज अ वन प्लेस वेअर the people of God come together and they express their gratitude because God gave his only son for us. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला आणि म्हणूनच त्याच्याद्वारे आपण परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभो तू आम्हाला सुंदर अशी देणगी म्हणजे तुझा प्रिय पुत्र दिलास आणि त्याच्या सहवासामध्ये आम्ही ही मिसा बलिदान साजरी करत आहोत. म्हणून आपण परमेश्वराला थँक्स गिव्हिंग देत आहोत. थँक्स गिव्हिंग कशासाठी? कारण प्रभूने आपल्याला हा नवीन करार दिलेला आहे. परमेश्वराने आपल्याला जुन्या करारापासून नवीन करारामध्ये आणलेला आहे. कारण प्रभू येशूद्वारे आपल्याला परमेश्वराचं रूप समजलेलं आहे, स्वरूप कळलेलं आहे आणि त्याने जे महत्कृत्य केलेले आहे ते आपल्याला आठवतात. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देतो. सो दिस इज अ फर्स्ट डायमेन्शन दॅट होली युक्रिस्ट इज कॉल्ड थँक्स गिव्हिंग. ना परमेश्वराच्या आभार स्तवनासाठी ही मिसा केली जाते. नाव आता दुसरं डायमेन्शन आपण पाहूया की पवित्र मिसा इट इज कॉल्ड सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस कोणाचं? प्रभू येशू ख्रिस्ताचं. जगाचे पापे हरण करणारे देवाचा पुत्र पहा. म्हणजेच आपण प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरू आहे, तो आपल्यासाठी समर्पित केलेला आहे. सो ही हॅज बीन सॅक्रिफाईस्ड फॉर अस. आणि म्हणून त्याचं बलिदान आपण आठवतो जेव्हा आपण ही मिसा अर्पण करतो. त्यावेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताची ही भाकर मोडली जाते आणि रक्त आपल्यासाठी सांडलं जाते. ही आपल्याला कसली आठवण करून देतात? काल्वरी येथे प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं आणि त्याच्या कुशीतून जे पाणी आणि रक्त बाहेर पडलं. पाणी हे आपल्या बॅप्टिझमचा संकेत आहे आणि रक्त हे आपल्या पवित्र मिसा बलिदानाचं संकेत आहे. हे चिन्ह आहे, ते आपण साजरं करत असतो. म्हणजेच पवित्र मिसा बलिदान इट इज कॉल्ड द होली सॅक्रिफाईस ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट. सो दिस इज द सेकंड डायमेन्शन ऑफ द होली युक्रिस्ट. व्हॉट इज द थर्ड डायमेन्शन ऑफ द होली युक्रिस्ट? व्हॉट जीसस सेड, हे माझ्या स्मरणार्थ करा. म्हणजेच मेमोरियल. पवित्र मिसा म्हणजेच मेमरी. आपण आठवतो, आपण स्मरणात आणतो. एखाद्या व्यक्तीने काही चांगलं केलं असेल तर ती व्यक्ती आपल्याला आठवते, त्या व्यक्तीबद्दल आपण धन्यवाद देतो. म्हणजे असंख्य असे लोक आपल्या जीवनामध्ये येतात, जातात आणि आपल्या स्मरणाला स्पर्श करतात, जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा स्मरणात येतात की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याचप्रमाणे मिसा बलिदान म्हणजे मेमोरियल. आपण येथे आठवतो, आपल्या स्मरणात आणतो आणि प्रभूने जे आपल्याला करायला सांगितलेलं आहे ते आपण करतो. डू दिस इन रिमेंबरन्स ऑफ मी.
हे माझ्या स्मरणार्थ करा. म्हणून आपण सर्वजण रेवाच्या मिसाला एकत्र येतो आणि प्रभूचे हे स्मरण करत असतो आणि त्याची आठवण करत असतो, त्याचे गुणगान करत असतो. सो दिस इज द थर्ड डायमेन्शन ऑफ द होली युक्रिस्ट. नाउ व्हॉट इज द फोर्थ डायमेन्शन ऑफ द होली युक्रिस्ट? सो इट इज कॉल्ड द प्रेझेन्स. इट इज कॉल्ड द प्रेझेन्स. परमेश्वराची उपस्थिती. जेव्हा येथे भाकर आणि द्राक्षरस आशीर्वादित केला जातो तेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा उतरतो. जेव्हा धर्मगुरू त्या पेल्याकडे आणि त्या भाकरीकडे पाहतात तेव्हा त्याचं रूपांतर हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्तामध्ये होत असते. दॅट इज कॉल्ड द प्रेझेन्स, की आता प्रभू येथे उपस्थित आहे आणि आपण त्याचा स्वीकार करणार आहोत. आणि मिसा संपल्यानंतर जेव्हा जी भाकर असते दॅट इज कॉल्ड कम्युनियन. ते होली कम्युनियन आपण साक्रामेंताच्या पेटीत ठेवतो, जी सदा सर्वदा आपल्यासाठी उपस्थित असते. ते चिन्ह आहे की गॉड इज प्रेझेंट हिअर, म्हणजेच प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे. म्हणून आपण कधी चॅपलमध्ये गेल्यानंतर त्या भाकरीच्या समोर नतमस्तक होऊ शकतो, प्रार्थना करू शकतो की माझा प्रभू माझ्यासाठी अवेलेबल आहे. बट एम आय अवेलेबल टू हिम? माझा प्रभू माझ्यासाठी उपलब्ध आहे, पण मी माझ्या प्रभूसाठी उपस्थित आहे का? की दिवसातून मी तिकडे जाईन आणि त्याला नमन करीन, त्याला भेटेन. सो दॅट शोज द होली युक्रिस्ट इज द प्रेझेन्स ऑफ गॉड. अँड द लास्ट डायमेन्शन, प्रभू आपल्या सगळ्यांना शिकवत आहे आणि प्रभूने जो धडा आपल्या सगळ्यांना दिला दॅट इज कॉल्ड द सर्व्हिस. म्हणजे सेवा कार्य करण्यासाठी पवित्र मिसा बलिदानाची स्थापना करण्यात आलेली आहे. मिसा बलिदानाच्या सरतेशेवटी प्रभू येशू सांगतात आणि धर्मगुरू बोलतात, जा तुम्हाला पाठवण्यात येत आहे. कशासाठी? भांडण करण्यासाठी का? कशासाठी? शिविशाप करण्यासाठी का? कशासाठी? आपल्याला एकत्र येण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी. सो दिस इज कॉल्ड अ सर्व्हिस, दिस इज कॉल्ड कमिशन अँड दिस इज कॉल्ड मिशन. So these are the 5 dimensions when we celebrate the Holy Eucharist. पवित्र मिसा बलिदान साजरे करत असताना आपल्याला आठवलं पाहिजे की आपण आभार स्तवनासाठी जमलेलो आहोत. आपल्याला आठवलं पाहिजे की ही प्रभूचं मिसा बलिदान आहे. आपल्याला आठवलं पाहिजे प्रभूने मला हे त्याच्या स्मरणार्थ करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्याला आठवलं पाहिजे की प्रभू येशू येथे उपस्थित आहे आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रभूने आपल्याला पाठवलेलं आहे त्याचं कार्य करण्यासाठी. Now we are going to see the structure of the mass. पवित्र मिसा बलिदानाची रचना कशी असते ते आपण थोडक्यात पाहूया. कारण पवित्र मिसाला आपण नेहमी येत असतो. या मिसामध्ये काय घडतं आपण उघड्या डोळ्याने बघतो आणि आपल्याला समजतं. तरी देखील आपण थोडंसं रिकॅप करूया. पहिल्या प्रथम मिसाला येण्या अगोदर आपण घरी तयारीला असताना घंटेचा नाद होतो. याचा अर्थ काय? की चर्च, ख्रिस्त सभा, परमेश्वर आपल्याला बोलावत आहे आणि आपल्याला जायचं आहे आणि म्हणून आपण तयारी केली पाहिजे आणि आपली ही तयारी चांगल्या प्रकारे असली पाहिजे. सो इट इज कॉल्ड कॉलिंग. प्रभू आपल्याला बोलवत आहे आणि आपण त्याला रिस्पॉन्ड देणार. मग तो रिस्पॉन्ड कसा असतो? मी येतो, माझे घरचं कुटुंब येते, माझं शेजारी, माझा गाव, माझा धर्मग्राम एकत्र येतो. म्हणजेच इट इज कॉल्ड असेंब्ली. असेंब्ली म्हणजे समूह, म्हणजे पीपल ऑफ गॉड, कम्युनिटी ऑफ गॉड हा एकत्र जमलेला आहे. मग त्याच्यानंतर मिसा बलिदानाला सुरुवात होते. मिसा बलिदानाची सुरुवात कशी होते की आपण एंट्रन्स हिम, प्रवेश गीताने म्हणजे परमेश्वराची स्तुती गात गौरव करत आपण या मिसामध्ये सहभागी होत असतो. दॅन वी कम टू द पेनिटेन्शियल राईट. पेनिटेन्शियल राईट म्हणजे दया याचना. आपण प्रभूच्या समोर जमलेलो आहोत. ही इज द होली ऑफ होलीज. तो पवित्र्यामध्ये पवित्र आहे, तो राजांचा राजा आहे. त्याच्यामुळे त्याच्या समोर आपल्या माना या वाकल्या पाहिजेत आणि त्याला सांगितलं पाहिजे की प्रभू मी पापी आहे, माझ्या हातून चुका झालेल्या आहेत. त्या क्षणाला प्रभू आपल्याला स्पर्श करतो. त्या क्षणाला परमेश्वर आपल्या मनाला आणि आपल्या हृदयाला स्पर्श करत असतो आणि पुन्हा आपल्याला आपल्या जीवनाचं नूतनीकरण झाल्याचं आपल्याला समजते. मग पुढे आपण प्रभूचा शब्द दॅट इज कॉल्ड
द लिटर्जी ऑफ वर्ड, प्रभूच्या शब्दामध्ये सहभागी होतो, आणि द लिटर्जी ऑफ युक्रिस्ट म्हणजे प्रभूच्या भोजनामध्ये सहभागी होतो. प्रभूचा जेव्हा शब्द वाचला जातो तेव्हा तो जुना करार, नवा करार याच्यातून वाचला जातो. जुन्या करारामध्ये परमेश्वराने कसं कार्य केलेलं आहे, नवा करार आपल्या जीवनासाठी कसा आहे, हे शब्द आपल्याला सांगितलं जाते. म्हणजे प्रामुख्याने मिसा बलिदानामध्ये दोनच भाग असतात, दॅट इज लिटर्जी ऑफ वर्ड अँड लिटर्जी ऑफ युक्रिस्ट. मग या युक्रिस्टमध्ये आपण ऑफिटरी आणतो, अर्पण आणतो, त्याच्यानंतर आशीर्वादाची प्रार्थना केली जाते, कॉन्सक्रेटेड लाईफ म्हणजेच कॉन्सक्रेशन, इकडे कॉन्सक्रेट केलं जातं. त्याच्यानंतर आपण जयघोष बोलतो, ग्रेट आमेन बोलतो, परमेश्वराची स्तुती करतो, मग कम्युनियन स्वीकार करतो, मग आपल्याला पाठवलं जाते. सो वी आर सेंड इन द नेम ऑफ जीसस, वी आर सेंड इन द नेम ऑफ द स्पिरिट, वी आर सेंड इन द नेम ऑफ गॉड. आपल्याला देवाच्या नावाने पाठवलं जातं. जा, तुम्हाला पाठवण्यात येत आहे. कोणाच्या नावाने? परमेश्वराच्या नावाने त्याचं कार्य करण्यासाठी. नाव वी हॅव सीन दिस द स्ट्रक्चर ऑफ द मास. आतापर्यंत पवित्र मिसा बलिदानाची रचना कशी असते ते आपण पाहिलं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, तो म्हणजे की बायबलमध्ये होली युक्रिस्ट कसं स्थापित केलेलं आहे, की ते मी बायबल वाचत असताना परमेश्वराची दैवी योजना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बलिदानामध्ये कशी समावलेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर 6 घटना आपण आपल्या डोळ्यासमोर आणणार आहोत. पहिली घटना, वेडिंग ॲट कॅना. काना येथे लग्न समारंभामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हे आईशी बोलत आहेत. त्याच्यानंतर सेवक येतात, त्या रांजणामध्ये पाणी ओतलं जाते, आणि त्या पाण्याचं रूपांतर हे द्राक्षरसामध्ये होते. दॅट इज कॉल्ड द होली युक्रिस्ट इज प्रीफिगर्ड इन द इन्सिडेंट ऑफ वेडिंग ॲट कॅना. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं हे पवित्र साक्रामेंताची पूर्वसूचना आपल्याला या घटनेमध्ये दिसते, की प्रभूने जसं पाण्याचा द्राक्षरस केला त्याचप्रमाणे प्रभू त्याचं रक्त आपल्याला या द्राक्षरसामध्ये देत आहे. ही पहिली घटना, की बायबलमध्ये ही पूर्वसूचित केलेली आहे की हा आपल्यासाठी बनवलेला साक्रामेंट आहे. दुसरी कुठली घटना आहे, की 2 मासे, भाकऱ्या, 5 भाकरी तो मुलगा घेऊन येतो, आठवलं. सो दॅट इज कॉल्ड द होली युक्रिस्ट इज प्रॉमिस्ड इन द फीडिंग ऑफ द 5,000 अँड मोर दॅन 5,000. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना भोजन दिलं, म्हणजे त्याने त्याचं पवित्र वचन हे आपल्यासाठी आणलं. म्हणून प्रभू सांगत आहे की मी जीवनाची भाकर आहे. ज्या पद्धतीने प्रभूने 5,000 लोकांना भोजन दिलं, त्याचप्रमाणे या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याचं शरीर आणि रक्ताद्वारे असंख्य लोकांना भोजन देत आहे, आणि हे आध्यात्मिक भोजन आपण स्वीकारत असतो. हे सुद्धा आणि ही घटना सुद्धा आपल्याला पवित्र बायबलमध्ये आढळून येते, की त्याचं वचन, दयेचं वचन आणि दैवी वचन कशा पद्धतीने आपल्या लोकांचा कळवळा आला म्हणून प्रभूने पूर्ण केला. त्याचप्रमाणे परमेश्वराला आपला कळवळा आहे म्हणून तो सातत्याने आपल्याला ही भाकर देत असतो. पुढे प्रभू येशू ख्रिस्त माडीवरच्या खोलीमध्ये आपल्या शिष्यांना एकत्र करून पवित्र मिसा बलिदानाची स्थापना करतात. So he has instituted the Holy Eucharist in the presence of his disciples. म्हणजेच आपले जे प्रेषित आहेत, शिष्य आहेत, प्रभू येशू त्यांना एकत्र करत आहेत, आणि तेथे ते भाकर मोडतात, तेथे ते त्यांना द्राक्षरस देतात, आणि तेथे त्यांना सांगतात की हे माझ्या स्मरणार्थ करा. सो दिस इज कॉल्ड मेमोरियल, आणि ही हॅज एस्टॅब्लिश्ड दिस होली युक्रिस्ट. म्हणून पवित्र मिसा आणि साक्रामेंट प्रथम कोणी साजरा केला, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी साजरा केलेला आहे. तर त्यांनी ही पवित्र मिसा स्थापित केली आपल्या शिष्यांच्या जोडीला, आणि ही स्थापित केलेली मिसा आपण प्रत्येक वेळेला साजरी करत असतो. पुढची जी चौथी घटना आहे ती म्हणजे ॲट द कॅल्वरी. सो ही हॅज फुलफिल्ड हिज प्रॉमिस्ड. म्हणजेच
ॲट द कॅलवरी जीजस डाईड ऑन द क्रॉस, सो ही वॉज फुलफिल्ड हिज प्रॉमिस. म्हणजेच पवित्र साक्रामेंट आहे, त्याचं परिपूर्णता आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये काल्वारीच्या टेकडीवर केलेल्या बलिदानामध्ये दिसते. म्हणजे तेथे ही पवित्र मिसा खऱ्या अर्थाने साजरी झाली. प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर टांगलेले आहेत आणि तेथे शेवटचं वाक्य बोलत आहेत, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही, मी माझा आत्मा तुझ्या हाती देत आहे. म्हणजेच प्रभूने आपलं शरीर आणि रक्त आपल्यासाठी तिकडे दिलेलं आहे आणि त्याचं वचन पूर्ण केलेलं आहे. सो ही हॅज फुलफिल्ड द होली युक्रिस्ट ऑन द कॅल्वरी. पुढे जेव्हा शिष्य भयभीत झाले, घाबरलेले होते, त्या अमावच्या वाटेवर 2 शिष्य चालत होते. त्यांच्या जोडीला प्रभू येशू ख्रिस्त होता आणि प्रभू येशू त्यांना सगळं हिस्ट्री सांगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते बसले भोजन करण्यासाठी, सो दे रिअलाइज दिस इज गॉड, इट इज जीसस, अँड दे सेलिब्रेटेड द होली युक्रिस्ट. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र मिसा त्यांनी साजरी केली. पण साजरी केल्यानंतर प्रत्येक दिवशी जगणे फार गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा पाठवला. त्या दिवसापासून पवित्र मिसा आपण सगळेजण पुन्हा नव्याने साजरी करत आहोत. मीन्स वी आर सेलिब्रेटिंग दिस मास एव्हरी डे अँड वी हॅव बीन रिन्यूड अँड रिलिव्ड दिस मास. म्हणजे आपल्या सगळ्यांचं नूतनीकरण होते आणि आपण सुद्धा नव्याने जगतो. तर ह्या 6 घटना आपल्या डोळ्यासमोर आल्या. कुठली घटना होती? वेडिंग ॲट कॅना, देन फीडिंग ऑफ द 5,000, देन एस्टॅब्लिशिंग द लास्ट सपर, पवित्र प्रीतिभोजन प्रभू येशूने घेतलेलं होतं, देन डाईंग ऑन द क्रॉस, देन अमाउस एक्सपिरियन्स अँड पेंटेकॉस्ट, द कमिंग ऑफ द होली स्पिरिट. याद्वारे आपल्याला समजते की पवित्र मिसा ही बायबलमध्ये कशा पद्धतीने डिपिक्ट केलेली आहे, पोर्ट्रेट केलेली आहे. नाव वी आर गोइंग टू सी द व्हॉट इज द ॲक्च्युअल इफेक्ट ऑफ द युक्रिस्ट. पवित्र मिसा बलिदानाचा खरा अर्थ काय? पवित्र मिसा बलिदानाचा खरा अर्थ सेंट थॉमस ॲक्वायनस आपल्याला सांगतात की the actual effect of the Eucharist is the transformation of man into God. जसा परमेश्वर मनुष्य झाला त्याचप्रमाणे माणसाला देव व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी ही पवित्र मिसा बलिदान अर्पण केलेली आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगायचं आहे, त्याच्यासारखं जगायचं आहे. थ्रू हिम, विथ हिम, इन हिम. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी आपल्याला जगायचं आहे. म्हणून ही पवित्र मिसा आपल्याला मिळालेली आहे. So it is say, Eucharist is celebrated on the altar of the stone. Again I will repeat, Eucharist is celebrated on the altar of the stone, but Eucharist is lived on the altar of heart. आपण जरी पवित्र मिसा या दगडावर, या वेदीवर साजरी करत असलो तरी खरी मिसा आपण आपल्या या हृदयापटलावर जगली पाहिजे. जेथे कुठे जाऊ तेथे ख्रिस्त माझ्या जीवनाचा राजा आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. नाव वी आर गोइंग टू सी द लास्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज द लास्ट क्वेश्चन? हाऊ डू वी प्रिपेअर आवरसेल्व्स टू कम फॉर द मास? आपण मिसा बलिदानाला येण्यासाठी आपण आपली तयारी कशी करतो? अँड व्हॉट आर द युक्रिस्टिक एटिक्वेट्स? म्हणजेच आपल्यामध्ये कुठले मॅनरिझम आहेत जेव्हा आपण या आध्यात्मिक मिसामध्ये किंवा आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. नाव देर आर डिफरंट पॉईंट्स दॅट यू कॅन सी ऑन द स्क्रीन. द फर्स्ट इज फास्ट बिफोर मास. म्हणजे आपण उपवास केला पाहिजे. छोट्या मुलांना आणि मोठ्या जे सिनियर्स आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांना एक्झेम्पशन आहे, त्यांना सूट दिलेली आहे. परंतु जे खऱ्या अर्थाने उपवास करू शकतात त्यांनी उपवास केला पाहिजे. सो वी हॅव टू फास्ट बिफोर मास. सेकंड इज नो फूड अँड ड्रिंक इन द चर्च. आपण देवळामध्ये खाद्यपदार्थ आणू नयेत. मेन टेक ऑफ द्या हॅट्स. म्हणजे आपण जर टोपी घातली असेल तर ती काढली पाहिजे. कशासाठी? कारण आपल्यापेक्षा कोणतरी मोठा आहे, त्याचा सन्मानार्थ आपल्याला व्यवस्थित येथे उभं राहायचं आहे. सो देर शुड बी प्रॉपर अटायर. डोंट च्यू गम इन चर्च. म्हणजे च्युइंगम आपण खातो ना, ते खायचं नाही चर्चमध्ये.
आणि ते खाल्ल्यानंतर आपण कुठेतरी बेंचला लावणार किंवा कोणाच्या पॅन्टेला अडकणार. दिस इज अब्युजेस इन द चर्च, अब्युज फॉर द मास. हे करू नये आपण, ते चुकीचं आहे. तुला वाटत असेल की कोण पाहत नाही, पण परमेश्वर पाहतो ना. आणि बिचारा कोण तिकडे साफ करत असेल त्यांना किती अडचण होणार, नाही तर कोणाच्या पॅन्टीला कोणाच्या पायाला चपलाला लागलं तर किती घाण होणार. सो वी शुड नॉट ईट दिस थिंग्स, वी शुड अवॉइड इट. देन वी हॅव टू मेक अ साइन ऑफ द क्रॉस बिफोर कमिंग इन द चर्च. पवित्र पाणी असते, ते पवित्र पाणी आपण आपल्या शरीराला लावलं पाहिजे, जी आठवण करून देते आपल्या बॅप्टिझमची. ड्रेस मॉडेस्टली अँड अप्रोप्रिएटली. आपले कपडे कसे असले पाहिजेत? शॉर्ट पॅन्ट घालून यायचं का? मुलीने शिवलेस घालून यायचं का? त्याच्यामुळे दुसऱ्यांना डिस्ट्रक्शन होऊ शकते. वी हॅव कम हिअर टू अडोर गॉड, वी हॅव कम हिअर टू प्रेज गॉड, टू पार्टिसिपेट इन हिज होली युक्रिस्ट. सो देअरफॉर वी शुड कम इन अ प्रॉपर अटायर. आपण चांगल्या कपड्यामध्ये आलं पाहिजे. मिसाला येण्या अगोदर आपण थोडे लवकर आले पाहिजेत, साधारणतः 5 मिनिटं अगोदर. आपण अनेक वेळेला बघतो, कधी शुभवर्तमान सुरू असते तोपर्यंत लोक येतच राहतात. हा अपमान आहे, हा देवाचा अपमान आहे. आपण जरी चांगले ड्रेस करून आले आणि उशिरा आलो तर त्याला काय अर्थ नाही. तुम्ही जशी स्वतःच्या जीवनाची काळजी घेता आउटसाईड, मग इनसाईड सुद्धा घेतली पाहिजे. म्हणून लवकर आलं पाहिजे. चर्चमध्ये आपण लवकर यावं, थोड्या वेळ बसावं आणि मग या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण सहभागी व्हावे. सेलफोन नको, मोबाईल्स आपण टाळावं. त्याचप्रमाणे बसताना देखील आपण योग्य ठिकाणी बसावं, दुसऱ्यांना त्रास होणार नाही ते आपण त्याची काळजी घ्यावी. आपण गप्प राहावं. जेव्हा आपल्याला प्रार्थना करायची आहे तेव्हा आपण त्याच्यात सहभागी व्हावं, उगाचच बडबड करू नये. त्याच्यानंतर जी मुलं आहेत जर ती बोलत असतील तर आईवडिलांनी त्यांना घेऊन थोडंसं मागे बसावं. त्याचप्रमाणे जे आपले ऑफरिंग्ज आहेत जे आपण देतो, now we have come here, so we contribute to the Lord, to the church, so we offer something, so that time also we be ready. म्हणजे एखादा माणूस आलाय त्यावेळेला आपण टाकण्यासाठी खूप वेळ लावणार. सो वी बी रेडी, कीप इट इन अ साइड, दिस इज अ ऑफरिंग फॉर द मास. त्याच्यानंतर काही जण मिसाला येताना बुलेटिन घेऊन येतात, मासिक अंक वगैरे घेऊन येतात आणि ते तिकडे वाचायला बसतात. कधी काहीकांच्या हातामध्ये पेपर असतो. सो वी हॅव टू अवॉइड ऑल दिस थिंग्स अँड द रिस्पेक्ट द बाउंड्रीज ऑफ अदर्स. म्हणजेच आपण काय जोराने खोकतो, शिंका देतो, दिस इज वी हॅव टू अवॉइड ना. हे चांगलं नाही. त्याचे आपण दुसऱ्यांचा देखील रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सो बाव बिफोर रिसिव्हिंग होली कम्युनियन, पवित्र कम्युनियन घेण्याच्या अगोदर आपण त्याला नमन केलं पाहिजे. मिसा संपल्यानंतर आपण जर जाणार असेल तर जेनुफ्लेक्ट केलं पाहिजे, डीप बाव ना. आपण इकडे सैरा वैरा धावत असतो. वी हॅव टू स्टॉप दॅट. We know that in this tabernacle who lives? God, the Eucharist, the communion. The Jesus Christ is for us. This is a new covenant for us. तो कराराचा कोश आपल्याला दिलेला आहे, म्हणून त्याच्या समोर इकडनं फिरत असताना नमन केलं पाहिजे आणि आपण पुढे झालं पाहिजे. डू नॉट लिव्ह अर्ली. थोडा वेळ थांबा, प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर सावकाश निघा, कोणालाही डिस्टर्ब न करता. सो माय डिअर पॅरेंट्स अँड माय डिअर चिल्ड्रन, I hope that you have understood the sacrament of the Holy Eucharist. या होली युक्रिस्टमध्ये आपण सहभागी झालो, हे समजण्याचा प्रयत्न केला. सगळ्याच गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये जाता येणार नाही, हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपण थोडा रिकॅप करूया की आतापर्यंत आपण काय शिकलो. व्हॉट इज द होली युक्रिस्ट? बॉडी अँड ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट is a divine gift, is a passion, death and resurrection of our Lord. There are different names for this Holy Eucharist. We have seen the 5 dimensions of the Holy Eucharist. We have seen the structure of the Mass. बायबलमध्ये ज्या काही 6 घटना आहेत त्या पवित्र ख्रिस्त शरीर संस्काराशी कशी जोडलेल्या आहेत, निगडीत आहेत, ते आपण पाहिले. मिसा बलिदानाला येत असताना आपण कशी तयारी करावी हे सुद्धा आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थाने मिसा बलिदानाचा अर्थ काय हे आपण समजून घेतला की गॉड इज कॉलिंग अस मॅन टू बिकम गॉड. देवासारखं होण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. आणि म्हणूनच या पवित्र मिसा बलिदानाचा आपण आदर करूया.
So in this process, what we can learn that when we go for mass, we do not see or we do not hear, but we celebrate the Holy Eucharist. आता सध्या हे सगळं बंद आहे, म्हणून आपण मिसा बलिदानामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आपण ऑनलाईनमध्ये मास ऐकत आहोत आणि पाहत आहोत. नाव देर इज अ डिफरन्स. आपण ऐकत आहोत आणि पाहत आहोत, बट वी आर नॉट ॲक्च्युली सेलिब्रेटिंग. सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला आलं पाहिजे. ऑनलाईन ही तात्पुरती आपल्याला मदत दिलेली आहे. ऑनलाईन इज नॉट द सोल्युशन फॉर द होली युक्रिस्ट. होली युक्रिस्ट सहभागिता फार महत्त्वाची आहे, आणि म्हणून जेव्हा युक्रिस्टमध्ये आपण सहभागी होणार, ती भाकर आपण स्वीकारणार, दॅन ओनली वी कॅन सेलिब्रेट अँड दॅन ओनली वी कॅन लिव्ह हिज होली युक्रिस्ट. त्याचं पवित्र साक्रामेंट आपण घेऊ शकतो, तो साजरा करू शकतो आणि त्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की ही सगळी स्थिती पुन्हा सुरळीत व्हावी आणि पुन्हा चर्चमध्ये येण्यासाठी परमेश्वराचा आपल्याला आशीर्वाद लाभावा. आपण डोळे बंद करूया. देवाला धन्यवाद देऊया. हे परमेश्वरा, तू तुझा पुत्र आम्हासाठी दिलास आणि ख्रिस्त सभेची रचना केलीस, आणि ख्रिस्त सभेची रचना ही सुरळीतपणे पार पडावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पवित्र साक्रामेंताची योजना आखलीस, आणि या पवित्र साक्रामेंताद्वारे आम्ही सदैव तुझ्या चरणाशी या घरामध्ये येत असतो. प्रभू, तू आम्हाला एकत्र आणतोस जेणेकरून आम्ही एकत्र राहावे आणि तुझी सेवा करावी. आम्हा सगळ्यांवर तुझा आशीर्वाद असू दे, आणि हे जे शरीर आणि रक्त आम्ही घेत आहोत, जे आम्ही खात आहोत, त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद लाभावा म्हणून तू आम्हाला तुझ्या पुत्राच्या वचनामध्ये मदत कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया. आमेन.